मीरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। या संदर्भात त्यांनी मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांना लेखी पत्र पाठवले आहे। मतदार याद्या तयार करताना काही राजकीय पक्षांचे नेते सलग 2 दिवस रात्री उशिरापर्यंत महापालिका कार्यालयात थांबून अनधिकृत व संशयास्पद बदल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणात महानगरपालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्यात अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत बोरसे, कौशिक घरत, महेश पाटील तसेच कर विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत। विशेष बाब म्हणजे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत या दीर्घकालीन रजेवर असतानाही त्यांचे नाव या तक्रारीत आल्याचे नमूद करण्यात आले आहेत। संबंधित कालावधीतील महापालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास सत्य समोर येईल असे हे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी व व्यक्तींवर तातडीने प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत। या घडामोडींमुळे मीरा भाईंदरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे।